नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 5 आहे, त्यातला एक्झाम्पल 5. क्वेश्चन 5 काय म्हणतो आपल्याला, सॉल्व द इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. पण इथं जरा थोडा या क्वेश्चन 5 मधला एक्झाम्पल 5 मध्ये थोडा ट्विस्ट आहे. आपल्याला यांनी असं दिलेलं आहे, तर यावरून आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, इक्वेशन फॉर्म करावं लागेल, नंतर त्यांना सॉल्व करावं लागेल. फाइंड डी dx dy. तर चला सगळ्यात पहिले आपण काय करू, याच्यावरून इक्वेशन फॉर्म करू. बघा आता हे इक्वल टू हे म्हणजे काय, आता हे दोन जर इक्वल टू घेतले आपण, तर ह्या दोघांचा काही ऑपरेशन करून आपल्याला एक इक्वेशन भेटेल. मग ह्या दोघांवर काही ऑपरेशन करून एक इक्वेशन भेटेल. ओके, चला सॉल्व करू. सगळ्यात पहिले काय होतं आपलं, आपण काय करू, राईट इन ax plus by equal to c फॉर्म. म्हणजे याला प्रॉपरली एक इक्वेशन फॉर्म मध्ये आपण तयार करू. आपल्याकडे काय आहे बघा, x प्लस y मायनस 8 अपॉन 2 इक्वल टू काय आहे, x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3. ओके आहे का इथपर्यंत? चला आलं लक्षात? काय नाही, आपण हे जशाच तसं लिहून घेतलं. आता हे दोन्ही इक्वल आहे म्हणजे याच्यावर आपण ऑपरेशन फॉर्म करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. बघा आता हे 3 आहे, इकडं काय आहे, डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर काय होते, मल्टिप्लाय मध्ये होईल, आणि हे 2 इकडे डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय मध्ये. चला ह्या सगळ्यात पहिले ह्या 3 ला इकडे आणा. चला 3 इंटू एक्स किती येणार, 3x प्लस 3 इंटू वाय किती येणार, 3y मायनस 3 इंटू 8 किती येणार, 8 त्रिक 24. ओके आलं? काही नाही, इक्वल टू आहे, इक्वल टू च्या इकडे प्लस असेल मायनस मध्ये जातं, मायनस असेल प्लस होतं, भागिले मध्ये असेल गुणिले मध्ये जातं, गुणिले मध्ये असेल भागिले मध्ये येतं. ते सगळे ऑपरेशन आहे, तेच करतोय आपण. आता बघा हे 2 आहे ते इकडं मल्टिप्लाय मध्ये सगळ्या याला. ओके काय, 2 इंटू एक्स 2x. इथं काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, काही डाऊट असेल तो पण सांगा, समजलं असेल तर. चला 2 इंटू 2 किती येणार, प्लस 4 आणि y. ओके मायनस 2 इंटू 14 किती येणार, 14 दुने 28. आलं? चला आता बघा 3x हे सगळे एका साईडला घेऊन घ्या. 3x प्लस काय आहे, इकडचे आणले 3y मायनस 24, आणि हे इकडे घ्या, सगळे इकडे आणा. चला प्लस 2x आहे मायनस 2x प्लस 4y काय येणार, मायनस 4y मायनस 28 आहे, इकडे आल्यावर काय येणार ते प्लस 28 इक्वल टू काय येणार 0. ओके बघा 3x आणि 2x, हा 3x हा 2x किती आहे, प्लस 3x मायनस 2x किती राहिला x. ओके हा पहा 3y आणि मायनस 4y किती राहिला, 3 आणि 4 मायनस आहे तर मग मायनस y. ओके आता किती आहे, मायनस 24 प्लस 28 किती येणार, प्लस 4 इक्वल टू 0. ओके आता x प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये, म्हणजे x मायनस y इक्वल टू किती येणार, मायनस 4. हे झालं इक्वेशन 1. आता आपल्याला इक्वेशन 1 भेटलेलं आहे. ओके त्याचप्रमाणे इक्वेशन 2 काढू आणि मग तिथून पुढे आपला क्रॅमर्स रूल सुरू होणार. चला इक्वेशन 2 काढू. कसं, आता ह्या दोघांना मी इक्वल घेतो. चला, किंवा तुम्ही हे आणि हे पण घेऊ शकता, काही नाही. जसं की बघा a इक्वल टू b इक्वल टू c असं ते फॉर्म असतं. हा a b च्या इक्वल आहे आणि b c च्या इक्वल आहे, तर सिमिलरली a c च्या इक्वल असणार. सो त्याचप्रमाणे आपलं हे इक्वेशन आहे आणि याच्यावरून आपल्याला सगळ्यात पहिले इक्वेशन फॉर्म करायचं, नंतर ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. चला आता x प्लस 2y मायनस 14. काही डाऊट असेल तुम्ही सांगा,
मला कमेंट मध्ये सांगा. समजलं नसेल तरी आपण एकदम सिंपल याच्यामध्ये घेतोय आणि एकदम साध्या पद्धतीने अपॉन 3 इक्वल टू 3x मायनस y अपॉन 4. आता मी इथं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं होतं, इथे एक स्टेप वाढवतो मी. बघा 4 इंटू एक्स प्लस 2y मायनस 14 इक्वल टू 3 इंटू 3x मायनस y. आलं लक्षात? हे इकडं मल्टिप्लाय झालं, हे 3 इकडं मल्टिप्लाय झालं. आलं इथपर्यंत? आता याच्यामध्ये चला 4 इंटू एक्स किती येणार? 4x. 4 प्लस 2y किती येणार? 8y. याच इक्वेशन मध्ये आपण ही स्टेप काढली होती. तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतोय, थोडा टाइम वाचायचा ते पण होतं आणि फटाफटा कॅल्क्युलेशन पण होतं, आणि इथं तुम्हाला क्लिअर व्हावं म्हणून ते पण सांगतोय मी दोन्ही पद्धतीने. चला 4 म्हणजे कशा आपण स्टेप गाळू शकतो आणि कशा वाढवू शकतो. वाढवून आपला फायदाच नाही, लेंदी होऊन जाईल. 4 इंटू 14 मायनस 4 चौक 16 घ्या, 1 4 आणि 4 5. म्हणजे तुम्हाला सांगतोय मी कॅल्क्युलेशन कसं करायचं, कसं होतं. 3 इंटू 3 9x मायनस 3 इंटू y किती 3y. ओके, आता हे सगळे एका साईडला आणा. 4x प्लस 8y मायनस 56 हा मायनस 9x. ओके, तिकडं प्लस आहे इकडं मायनस झाला, प्लस प्लस 3y. ओके इक्वल टू 0. आलं? आता 4x आणि 9x किती येणार? मायनस 5x 8y प्लस 3y किती येणार? 8 आणि 3 11y आणि हा मायनस 56 तसाच तसा इक्वल टू 0. ax प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये, म्हणजेच मायनस 5x प्लस 11y इक्वल टू 56. हे झालं आपलं इक्वेशन 2. ओके, आलं लक्षात? बघा इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. आता आपला क्रॅमर्स रूल, फाइंड dx dy. मग आपला x फाइंड करायचा, y फाइंड करायचा. ओके, आता काय करतो मी, हे सगळं थोडं पुसून घेतो आणि सेकंड नंतरच्या ज्या स्टेप आहेत ते सुरुवात करतो, कारण की आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण तसं. बघा हे सगळ्याला सॉल्व्ह करून इक्वल टू घेऊन आपण दोन इक्वेशन फॉर्म केलेले आहे. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. आता सिमिलरली आपल्याला इक्वेशन भेटलेले याच्यावरून, तर आपण काय करू आता, फाइंड काय लिहू, फाइंड dx अँड dy. हे आपण फाइंड करूया. चला सगळ्यात पहिले d फाइंड करू. d फाइंड करताना काय लक्षात ठेवायचं, d मध्ये काय असतो, कोएफिशियंट ऑफ x अँड y. x चे कोएफिशियंट काय बघा 1 मायनस 5, y चे कोएफिशियंट काय -1 आणि 11. हे y चे कोएफिशियंट आहे. चला सॉल्व करा. तर डिटर्मिनंट सॉल्व करताना काय, पहिले असं मल्टिप्लिकेशन, कसं असं 1 इंटू 11 मायनस -1 इंटू -5 मायनस 1 इंटू -5. ओके, 1 इंटू 11 किती येणार, 11 हा मायनस -5 इंटू -1 किती येणार, +5 आणि बाहेरचा मायनस किती येणार, हा 5 -5. ओके, आलं लक्षात? हा मायनस मायनस किती होणार, प्लस, 5 इंटू 1 किती येणार 5 आणि हा मायनस जशाच तसा. आलं, 11 मधून 5 गेला किती राहिला 6. सो फायनली काय आपल्याला डी भेटला, डी इक्वल टू भेटला आपल्याला 6. डी भेटला 6. चला आता नेक्स्ट सिमिलरली आपण काय फाइंड करू, dx. काय फाइंड करू, dx. dx मध्ये काय असतं, कोएफिशियंट ऑफ x च्या जागी काय असतं, कॉन्स्टंट, आणि y चे जे कोएफिशियंट आहे जशाच तसे. कोएफिशियंट ऑफ x च्या जागी कॉन्स्टंट काय आहे, -4. बघा -4 56 इक्वेशन मध्ये दिलेलं आहे, तेच आपण इथं एक्सट्रॅक्ट करतोय, पुट करतोय. चुकी करायची नाही, सगळ्यात सिंपल मेथड आहे, सोपी मेथड आहे. आणि चला y चे कोएफिशियंट काय आहे, -1 11. ओके, चला सॉल्व करा. 4 इंटू 11 म्हणजे -4 इंटू 11 मायनस -1 इंटू 56 -1 इंटू 56. ओके, किती येणार,
44 मायनस 44 आणि हा किती येणार मायनस 56 इक्वल टू काय येणार मायनस 44 प्लस 56 किती येणार 56 किती येणार 6 6 12 म्हणजे ओके याचं किती येणार प्लस 12 कसं कॅल्क्युलेशन आहे सिंपल काही लोड घ्यायचा नाही ज्यादा बघ 6 अजून 4 गेले 2 5 अजून 4 गेला 1 आहे आणि ज्याचं साइन मोठं आहे त्या संख्येचं ते साइन येतं सो इथं लिहा dx भेटला आपल्याला 12 dx भेटला किती 12 आलं लक्षात इथपर्यंत काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका dy इक्वल टू dy मध्ये काय असतं x चे कोएफिशियंट जसेच तसे आणि y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट x चे कोएफिशियंट काय 1 -5 आणि y कॉन्स्टंट काय आहे -4 56 ओके चला करा सॉल्व 1 into 56 1 into 56 minus 4 into -5 ओके चला 1 into 56 किती येणार 56 हा मायनस आणि -4 into 4 5 किती येणार -4 5 येणार 20 आहे बघा मायनस मायनस प्लस आणि 5 चोक 20 आणि हा बाहेरचा मायनस जशाच तसा 56 मधून 20 गेले किती आले हा 7 6 गेला 5 2 गेला 3 36 तुम्हाला सांगतोय मी कसं कॅल्क्युलेशन थोडं आपण इझिली करू शकतो कॅल्क्युलेशन चुकू द्यायचे नाही संख्या चुकल्या सगळं आपलं गणित फिसकटून जातं 36 आलेला आपला dy असं बॉक्स करा रिप्रेझेंटेशन साठी चला आता d भेटला dx भेटला dy भेटला काय करायचं आता फाइंड x and y तुम्ही लिहा इथं फाइंड x and y बाय क्रॅमर्स रूल सो x चा फॉर्म्युला काय आहे बघा x चा फॉर्म्युला आहे dx upon d x फाइंड करायचा तो x बघा dx किती आलेला आपला 12 आणि d किती आहे बघा आपला d आहे 6 साइन दुने 12 सो x किती भेटला आपला 2 भेटलेला आहे आपल्याला x किती भेटला 2 सिमिलरली y इक्वल टू dy अपॉन d हा फॉर्म्युला आहे y फाइंड करायचा चला y इक्वल टू dy किती आहे 36 dy आणि d आहे 12 सॉरी d आहे 6 d किती आहे 6 6 dy किती आहे 36 आणि d आहे आपला 6 6 आहे 35 6 36 y इक्वल टू 6 so final answer solution of this equation is order pair x y equal to 2 and 6 हे झालं ऑर्डर पेअर ओके मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद